पप्या इंद्या अगं खूप पाऊस आहे ग. बक्की रे लयच पाऊस आहे. बरं ऐक ना, एक विचारायचं होतं. त्या दिवशी तू आणि गोपाळ जंगलात अडकला होतात, काय काय झालं ग? कितीदा सांगू रे पप्या, काही झालं नव्हतं बघ. शिरपूरला गेले होते मी कीर्तनाला, तिथं उशीर झाला, शेवटची बस निघून गेली, मला रिक्षा पण नाही मिळाली. मग गोप्याने मला मदत केली आणि गाडी आडरानातच घातली. गाडी बंद पडली. 9-10 किलोमीटर लांब गेला, त्याने ते ऑइल आणलं, मग कुठे जाऊन गाडी सुरू झाली रे. मग काय थेट घरीच आलो. याच्या पलीकडे काही झालेलं नाहीये. अगं म्हणजे काहीच झालं नाही की? नाही म्हणजे मला खात्री आहे की आपल्या फंट्या गँग मध्ये कोणीच काही चुकणार नाही, आणि तू तर मेन आहेस, तू तर कधी चुकत नाहीस. पण मग हे अशी लोक अफवा करतात ना, तर टाळकं सरकतं बघ. एकेकाला ना चांगलं बदलून काढा वाटतं. पप्या कुणाला बदलणार आहेस? अगं सगळ्यांना, जे जे अशी अफवा पसरवतायत ना त्यांना. कसं आहे, विरोध करायची ताकद नसेल ना तर लोक बाईला बदनाम करतात, कारण सोपं आहे ना ते. सोड जाऊ दे. अगं सोड नाही, तू एकदा नीट आठव काय काय घडलं ते. म्हणजे एखादा तरी पुरावा मिळेल ज्याने तुझ्यावरच्या या सगळ्या अफवा धुतल्या जातील. पुराव्यांचा विचार ना तेच करतात ज्यांच्या मनात पाप असतं. नसते पुरावे असे उकरून काढायचे आणि त्याचे घोडे नाचवायचे. मला सांग, एक बाई काही अडचणींमुळे एक रात्र राहिली बाहेर, तर कोणतं आभाळ कोसळलं रे? माणसं राहत नाहीत का? पप्या, ह्या सगळ्या परीक्षा एका बाईलाच का द्याव्या लागतात माहिती का? कारण ती परीक्षा द्यायची ताकद ना फक्त बाईतच असते. पोरं जाम घाबरतात पुरुष अग्नीला, देऊच शकत नाहीत त्या अग्नी परीक्षा. त्याला वाटतं मोहितरावला की मी घाबरेल, अग्नीत जळून भस्म होईल, पण नाही, माझा विठुराय माझ्या पाठीशी. मी इंद्रायणी, ही अग्नी परीक्षा तर पार करणारच. अगं मला खात्री आहे या सगळ्याची, पण त्या मोहितरावाची ना लायकी नाहीये बघ. तू एकदा विचार कर. हे बघ, इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करायला हवा. एखादा पुरावा दिला तर हा सगळा मॅटर संपून जाईल. बघ, काही मदत लागली तर सांग. इंद्या अगं पाऊस आहे, नाही तर तुला डबल सीट सोडला असता. पण पुढे जाऊन जर रिक्षा मिळाली तर पाठवतो. दमनी जा बघ घरी. तू पण जपून जा. येतो. शुद्ध मूर्खपणा आहे हा. कुठल्या काळात जगतोय आपण? कुठल्या काळात जगतोय? अग्निपरीक्षा कुणाची? तर इंदूची. कशासाठी आणि का? कोण घेणार आहे ती? आणि हे सगळं का चाललंय? तर आधुक्षजनी ही निवडणूक लढू नये म्हणून, किंवा लढली तर तो हरावा म्हणून, आणि गोपाळनी ही निवडणूक जिंकावी म्हणून. आणि गोपाळ ही निवडणूक कशी जिंकणार? तर या मोहितरावांच्या कारस्थानाच्या जोरावर. या सगळ्यामध्ये आपल्या इंदूचा बळी चाललाय. बाईपणाचे भोग येतो हे. शेवटी बाईलाच आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं. आणि हा समाजही बघा ना कसा आहे. स्त्रीला आदिमायेचं रूप मानेल, तिची पूजा करेल, नवरात्र अगदी उत्सवात साजरा करेल, पण तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करेल. अगदी बरोबर बोलतेस तू. काय बोलतायत ग ही सगळी लोक? अगं विरजनापुरती सुद्धा लाज शिल्लक नाही या लोकांच्या मनात. शकू, या निवडणुकांमुळे आपल्या घरामध्ये हा जो कलह निर्माण झालाय ना, सहन होत नाही मला आता. काकी काढा. आयो मायो, मी चुकीच्या वेळी आले का? तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? अगं असं काही नाहीये. ये देतो काढाय. तोंड
कडू पडलं असेल ना? हो, पण मना इतकं नाही. म्हणजे काही नाही, सोड. मी शिरा करून आणू का? अगं नाही नाही, नको नको, मला खरंच नको इंदू काही. बरं ठीक आहे, काही लागलं तर सांगा, मी बचत गटाचं काम करून घेते. हा, इंदू, ये इकडे बस. तुझ्यात इतकी ताकद कुठून येते ग? तुम्हा दोघांकडून. इंदू, तुला कसली अग्निपरीक्षा देण्याची गरज नाहीये. महाराज, हे तुम्ही म्हणताय? हो, मी म्हणतोय. तुझ्यासारख्या मुलीला कुणासमोर काहीही सिद्ध करण्याची कसली गरज नाहीये. साक्षात सीतामाईला जे चुकलं नाही ते मला चुकणार आहे का महाराज? हे आव्हान मी स्वीकारले, आता मागे हटणार नाही महाराज. आलिया भोगासी असावे सादर. मी तुम्हा दोघांसाठी शिरा आणते. हा. इंदू खरी आहे ना, म्हणूनच तिनं हे आव्हान स्वीकारलंय. इंदूनं स्वीकारायचं असेल ते स्वीकारू देत, पण आता यावर मी माझ्या पद्धतीनं तोडगा काढणार. डॉक्टर, दिसत नाही का मी पेशंट तपासतोय? तुमची वेळीपर्यंत थांबा ना बाहेर. अधोक्षज, काय रे, काय झालं? मावशी बरी आहे ना? हो बरी आहे. मग काही नाही, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तुझ्यासारखा रिकामा नाही रे मी, काम आहेत मला. बाहेर थांब, मी आलो. अधोक्षज, थांब इकडेच. याच्यावर तुम्हाला औषधं लिहून दिली आहेत. बाहेर त्या कमल सिस्टर आहेत, त्या तुम्हाला सगळं समजावून सांगतील आणि त्यांना म्हणा आतमध्ये कोणाला पाठवू नका. या. बोला. अधोक्षज अंताजी दिग्रसकर, सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार, तेही त्यांच्या मोठ्या भावाविरुद्ध. बोलू का मी? म्हणजे काय, त्याच करता आलायस ना? बोल बोल. गोपाळ दादा, तू आणि इंदू शिरपूरवरून येताना पावसात अडकलात तर गाडीतलं ऑइल संपलं होतं, त्याचं काय? तर त्याच्याबद्दल ना गावात खूप चर्चा होत आहेत. मग आता काय, तुला माझा संशय वगैरे येतोय का? नाही नाही, हाजी बात नाही. इंदूवर माझा पूर्ण विश्वास आहे. गुड. मग त्या सगळ्या चर्चांकडे दुर्लक्ष कर. नाही होते ना ते. मग काय करणार? जे बोलतात त्यांची तोंड दाबणार, त्यांना हाणणार, मारणार, करणार काय? अरे नाही गोपाळ दादा, ते करायची काही गरजच नाहीये. तुला फक्त एवढंच करायचंय की गावातल्या सगळ्या लोकांसमोर सांगायचंय की हे असं काही नाहीये तुम्ही जे समजताय ते. अरे मुळात जी गोष्ट खोटी आहे ती खोटी आहे हे सांगण्यासाठी एनर्जी वेस्ट करण्यात काय पॉइंट आहे? आणि समजा मी येऊन 50 लोकांना सांगितलं, त्यांना ते पटलं, उरलेल्या गावाचं काय करणार तू? का प्रत्येक वेळेला तू मला रिक्वेस्ट केल्यावर मी लोकांसमोर हीच स्टेप वाजवत बसायची? गोपाळ दादा, एकदम माझ्यासाठी तरी. मी बोलणार नाही. असं कसं बोलणार नाही?
मग काय इंदूची गावभर बदनामी होऊ द्यायची? अरे तिने हे प्रकरण वाढवायलाच नव्हतं पाहिजे. दुर्लक्ष करायचं सोडून हवा देत बसली. इंदूने जे केलंय ते योग्यच केलंय. योग्य आहे ते. गुड. मग तिला म्हणाव निस्तर आता तुझं तूच जे आहे ते. पण आता असं कसं काय बोलू शकतोस तू? इंदू तुझी पण लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना. अरे तिची चूक असताना तिला काय भोगावं लागतंय बघतोय ना तू. तू पण तिची मदत कर ना थोडी. बोल ना काहीतरी. ते बाबा मी सांगितलं ना तुला, जी गोष्ट खोटी आहे ती खोटीच आहे हे सांगण्याचा वेळ कशाला वाया घालवायचा. आणि माझ्याकडे तो वेळच नाहीये. बाहेर पेशंट्स खोळंबलेत माझे. गोपाळ दादा खूप बदललास रे तू. काय करणार बाबा, सृष्टीचा नियमच आहे ना तो. परिस्थिती भाग पाडते माणसाला बदलायला. आणि त्यामध्ये तुझ्यासारखे लोक सुद्धा आले बर का. त्यामुळे मी लोकांना सांगायला येणार नाही. नको येऊस. माझी बायको सक्षम आहे. तिचा आत्मसन्मान सांभाळायला. आणि मी तर आहेच तिच्या सोबत. अगं सकाळी फडतरे वहिनी विचारत होत्या पूजेला येत आहे का म्हणून. पण मीच म्हटलं नको. काय माझी तब्येत नाही बरोबर. कशाला उगाच कोणाला त्रास. काकू अगं असं नको बोलूस. काही नाही झालंय तुला आणि काही होणार पण. आणि मला हक्काने सांगायचं ना नारायणी चल लवकर उशीर होतोय म्हणून. आईकडनं काही शिकली नाहीस का तू? गप ग. आईबद्दल असं बोलू नये. मी न बोलण्याने काही बदलणार आहे का? पर ते जाऊ दे. इंदू कुठे? इंदू